सहलीसाठी गेलेल्या चुलत भावांसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाला। नागपूर जिल्ह्यातील कामठी शहराजवळील महादेव घाट परिसरात रविवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली। एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे। एकाच कुटुंबातील 13 ते 14 जण नागपूर जिल्ह्यातील कामठी शहराजवळील महादेव घाट इथं सहलीला गेले होते। यात नागपुरातील आणि कामठी येथील काही नातेवाईकांचा समावेश होता। सर्वजण मजा मस्ती करत असताना काही जण कन्हा नदी पात्रात उतरले। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं नदी पात्रात पाणी कमी आहे, मात्र नदीतील काही भागात सक्रिय खोल डोहा आहेत। दरम्यान 6 वर्षाचा चैतन्य अंबादे हा बुडू लागला। हे पाहून त्याचा मोठा चुलत भाऊ गौतम अंबादे त्याला वाचवण्याकरता नदीत उतरला, मात्र तोही बुडू लागला। हे पाहून इतर एक नातेवाईक रोहित नागदेवते यांनी नदीत धाव घेतली, मात्र तेही बुडू लागले। हे पाहून नातेवाईकांनी आरडाओरड केली। स्थानिक नागरिकांनी देखील प्रयत्न केले, मात्र प्रयत्न अपुरे पडल्यानं पोलिसांना माहिती देण्यात आली। पिकनिक बनाते बनाते बच्चे गए थोड़े आंग नहाते नहाते आगे आगे थोड़ा गहरे गड्ढे में चले गया, तो उसमें मेरा लड़का गया बचाने, तो वो भी डूब गया। फिर जवाई गया, वो भी डूब गया। मैं गया तो वहाँ से कैसे ही बच्चे निकल गए। 12-1 बजे होगा। तो भी हम थे छोटे बड़े पकड़ के 10-12 लोग। कहाँ के थे? कामठी के थे 4 जन और बाकी नागपुर थे। चैतन्य अंबादे, गौतम अंबादे अशी चुलत भावांची नावं असून ते नागपुरातील जरीपटका येथील इंदिरानगर येथील रहिवासी आहे। रोहित नागदेवते असं तिसऱ्या व्यक्तीचं नाव असून ते जावई होते आणि ते कामठी शहरातील रहिवासी आहे। पोलिसांनी आणि कामठी कंटोन्मेंटमधील लष्करी जवानांनी प्रयत्न करून तिघांनाही बाहेर काढलं आणि शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। एकूण 12 ते 13 मंडळी एकाच कुटुंबातील आहेत। ते फिरायला म्हणून आणि पर्यटन म्हणून महादेव घाट येथे परिसरात आलेले होते। तिथे त्यांच्यापैकी एक 6 वर्षाचा मुलगा चैतन्य अंबादे म्हणून तो पाण्यामध्ये उतरलेला होता आणि अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याला वाचवण्याकरता त्याचेच रिश्तेदार आणि नातेवाईक होते गौतम अंबादे व 31 वर्ष हे स्वतः पाण्यात उतरले आणि त्याला काढायचा प्रयत्न केला, परंतु ते सुद्धा पाण्यामध्ये बुडायला लागले। म्हणून त्यांचाच आणखीन एक रिश्तेदार होता रोहित नागदेवे म्हणून वय 33 वर्ष, हे सुद्धा पाण्यामध्ये बुडाले आणि अशा प्रकारे एकूण 3 जण पाण्यामध्ये बुडाले। आणि त्यानंतर आम्हाला जवळपास 1 वाजता ती माहिती मिळाली। ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो आम्ही आणि कॅन्टोन्मेंटचे आर्मीचे पण जे काही अंमलदार कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीनं व आम्ही पोलीस अधिकारी अंमलदार आहेत स्वतःनी त्या लोकांना बाहेर काढलं आणि ताबडतोब हॉस्पिटल कामठी रुग्णालयात आणून त्यांना उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले।